आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज, उपसंपादक यादुल डांगे। चाकूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, परराज्यातील मद्य विक्रीवर गुन्हा दाखल। चाकूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने चाकूर तालुक्यात अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत परराज्यातील मद्य विक्री प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त मानश्री राजेश देशमुख, सह आयुक्त श्री सुब्रे साहेब, नांदेड विभागाचे उपायुक्त श्री BN तडवी यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्याचे अधीक्षक श्री केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणात गोवा राज्यातील 180 मिलीच्या विदेशी मद्याच्या एकूण 388 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत। यामध्ये इम्पिरियल ब्ल्यू, मॅकडमेल नंबर 1 आणि रॉयल स्टॅग या ब्रँडचा समावेश असून जप्त मद्याची एकूण किंमत सुमारे 76,360 रुपये असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे। पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री शिवराज वाघमारे करीत आहेत। सदर कारवाईत अधीक्षक श्री केशव राऊत, उपअधीक्षक श्री MG मुपडे, निरीक्षक श्री UV मिसाळ, दुय्यम निरीक्षक श्री SK वाघमारे यांच्यासह श्री SR राठोड, श्री RM माकडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर तसेच जवान AA देशपांडे, RS चिंचोळकर, BA गायकवाड, BD साबळे यांनी सहभाग नोंदवला। अवैध मद्य विक्री, साठवण व वाहतूक याविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे। नागरिकांनी अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 8422099333 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक श्री केशव राऊत यांनी केले आहे।